अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांना श्री स्वामी समर्थ। भाविक भक्तांनो, 24 तासांपैकी आपण किती वेळ भगवंतासाठी देतो हे आपल्याला माहीत पाहिजे। स्वामी भक्तांसाठी हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे। चला तर मग या विषयावर सविस्तर माहिती घेऊया। स्वामी म्हणतात, भक्ताने माझं नाव जरी घेतलं तरी मी त्याच्या पाठीशी उभा राहतो। सर्वप्रथम सकाळी उठताच आंघोळ होण्याआधी सुद्धा तुम्ही ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप 11 वेळा करू शकतात, कारण याने दिवसाची सुरुवात सकारात्मक होत असते आणि मानसिक स्थैर्य निर्माण होत असतं। दररोज कमीत कमी 15 ते 30 मिनिट नामस्मरणासाठी ठरवलेली वेळ ठेवा, म्हणजेच सकाळी किंवा संध्याकाळी। या वेळात न जागेवरून उठता 108 वेळा नामजप पूर्ण करा। 108 मण्यांची माळ वापरून जप केल्यास मन अधिक केंद्रित राहतं। यामुळे आध्यात्मिक उन्नती लवकर होते। तुम्ही काम करत असाल तरी मनातल्या मनात स्वामी समर्थ हे नाव सतत घेत राहा। हेच खरे अखंड नामस्मरण आहे। रात्री झोपण्याआधीही 21 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः म्हणत रहा। त्यामुळे झोप शांत होते आणि रात्रीचे वाईट स्वप्न किंवा मानसिक अस्वस्थता दूर होते। एक लक्षात ठेवा की स्वामींचं नाव घेण्यासाठी वेळेचे बंधन नाही, पण सतत नामस्मरण केल्याने आयुष्य बदलू शकतं। दिवसातून ठराविक वेळ नामस्मरणासाठी द्या आणि बाकी वेळेला काम करतानाही नामस्मरण करत रहा। स्वामी तुम्हाला नेहमीच तुमच्यावर त्यांची कृपाछाया ठेवतील, कारण जितकं अधिक नामस्मरण तितकं आयुष्य निर्मळ, शांत आणि आनंदमय होत असतं। तुमचं मन सांगेल तितका वेळ नाव घ्या, कारण नाम हेच साधन आहे आणि महाराजांचा साक्षात्कार आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी कथा। ही गोष्ट केवळ भक्ती शिकवत नाही, तर आयुष्य घडवण्याची कला देखील सांगते। एकदा एक तरुण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेसाठी अक्कलकोटला गेला। तो रोज स्वामींना नमस्कार करत होता, त्यांच्या पायाशी बसत होता, पण स्वामींना काही विचारायचं त्याचं धाडस होत नव्हतं। एक दिवस त्याने शेवटी हिम्मत करून स्वामींना विचारलं की स्वामी, मी खूप ठरवतो की तुमचं नामस्मरण करायचं, पण मला वेळच मिळत नाही। काम, जबाबदाऱ्या, संसार यात अडकतो। नामस्मरणासाठी कसा वेळ काढायचा? स्वामी हसले आणि शांतपणे म्हणाले, अरे वेड्या, तू वेळ शोधतोयस की हरवतोयस? वेळ मिळत नाही असं कधीच होत नसतं। आपल्याला वेळ काढावा लागतो आणि जी वेळ भगवंतासाठी दिली जाते तीच खरी वेळ असते। स्वामी म्हणाले, ज्या वेळेत तू निरर्थक गप्पा लोकांसोबत मारत असतो तो वेळ तुला परमार्थ करण्यासाठी उपयोगी पडत असतो। स्वामी त्याला एक गोष्ट सांगतात। स्वामी म्हणतात, दिवसातून 24 तासच असतात, पण त्यात भगवंतासाठी 1 तास निघाला नाही तर तो दिवस व्यर्थ गेला मानायचा। स्वामी म्हणाले, सकाळी उठून 11 वेळा तरी माझं नाव घे, दिवसातून 1 माळ तरी घेत जा आणि झोपताना नामस्मरण करत जा। स्वामी म्हणतात, मी तुला वेळ देईल, पण तू आधी मला वेळ दे। त्या दिवसापासून त्या तरुणाने स्वामींचं नाव सकाळ संध्याकाळ घेतलं। त्यानंतर त्याच्या जीवनात आनंद, समाधान आणि यश ओघाने येऊ लागलं, कारण त्याने वेळ दिला आणि स्वामींनी कृपा दिली। भगवंतासाठी वेळ मिळत नाही हे केवळ एक कारण आहे। ज्यांना श्रद्धा असते ते वेळ काढतात आणि मग स्वामी कृपा करत असतात। आणि म्हणूनच भाविक भक्तांनो, स्वामी समर्थांच्या नावासाठी वेळ काढा, कारण वेळ तर जातच असते, पण नामस्मरणात गेलेली वेळ ही जीवनातली सर्वात मौल्यवान वेळ असते। ही कथा आणि शिकवण आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तुमचे अनुभव, प्रश्न किंवा तुमचा वेळ स्वामींना कसा देता हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।